तुझ्या आयुष्यात ही जी काही वळण आहे, टर्निंग पॉइंट, तो सगळ्यात पहिल्यांदा कुठल्या चित्रपटात आला? त्यात देऊळबंदचा काही रोल होता का? सर्वप्रथम जगातील सर्वात सुखी माणसं माझ्या समोर बसली आहेत याचा मला आनंद होतो. कारण तुमच्या बँकेच्या खात्यामध्ये किती रुपये आहेत यापेक्षा तुमच्या चेहऱ्यावर किती मोठं हास्य आहे ह्याच्यावरून त्या माणसाची श्रीमंती कळते. माझ्या आयुष्यात खरं तर हा टर्निंग पॉइंट पुरुषोत्तम करंडक एकांकिका स्पर्धा होते पुण्यात. ज्यावेळी मी भारतीय विद्यापीठात MBAचं शिक्षण घेत होतो आणि त्यानंतर ILS लॉ कॉलेजला विधी महाविद्यालयात शिकत होतो, तेव्हा मी पुरुषोत्तम करंडक मध्ये भाग घेतला आणि 2-3 वेळा जिंकला मी तो पुरुषोत्तम करंडक. त्यानंतर याची आवड निर्माण झाली आणि ह्या क्षेत्रामध्ये आलो. पहिला पिक्चर कैलास वाणी म्हणून जे निर्माते या सिनेमाचे त्यांनी दिला, त्याच्या आधी मी एक सिनेमा लिहिला होता रेगे नावाचा सिनेमा लिहिला होता आणि आपल्या सुधा मूर्ती बरोबर मी हा सिनेमा पितृऋण नावाचा सिनेमा लिहिला होता. नितीश भारद्वाज आपले श्रीकृष्ण महाभारतातले ते त्याचे दिग्दर्शक होते, माझे खूप जवळचे मित्र पण आहेत ते. तर ते 2 सिनेमे लिहिल्यानंतर मी पहिलं दिग्दर्शन जे केलं ते देऊळबंद. स्वामींचा आशीर्वाद त्या निमित्तानं लाभला आणि माझी कारकिर्दी सुरू आली. त्यामुळे देऊळबंद हाच टर्निंग पॉइंट आहे, कारण त्याच्या पुढचं पाऊल हे मुळशी पॅटर्न होतं. त्याचे प्रोड्युसर किरण दगडे पाटील पण इथं समोर बसलेले, त्या किरणमुळे खरं तर तो सिनेमा सुरू झाला. तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना की देऊळबंद हा सगळ्यांनी भाग घेतलाय. या व्यतिरिक्त मुळशी पॅटर्न ज्याचा आता उल्लेख झाला तो असेल, फर्जंद असेल, सरसेनापती हंबीरराव असेल, मराठी जी 100% लेखनाचा वाटा यामध्ये खूप महत्वाचा असतो. कारण कुठलीही गोष्ट ज्यावेळी कागदावर जन्म घेते त्यानंतरच ती दिग्दर्शकाच्या चष्म्यातून दिसते. फक्त माझा प्लस पॉइंट असा आहे की मी लेखक पण आहे, दिग्दर्शक पण आहे आणि ऍक्टर पण आहे. त्यामुळं अभिनेत्याच्या दृष्टीने लिहायला म्हणजे माझ्याकडे नट कोण आहे, म्हणजे देऊळबंदला माझ्याकडे कश्मीर महाजनी होता, त्याचा तो पहिलाच पिक्चर होता, त्याच्या आधी त्यांनी केलं नव्हतं. मोहन जोशी सर होते माझ्याकडे, तर मला त्यांच्या पॉइंट ऑफ व्ह्यूनी सिनेमा लिहायचा होता. पुढच्या पिक्चरला माझ्याकडे ओम भूतकर आला आणि मी स्वतः त्यात तो नन्याबाई करत होतो, पिट्याबाई होता. त्याच्या पुढच्या सिनेमात माझ्याकडे मीच होतो हंबीरराव मध्ये, कारण मला कुठला नटच मिळाला नाही ज्याला घोडा पण चालवता येत होता आणि ऍक्टिंग पण करता येत आणि त्याची तब्येत पण चांगली होती आणि जो रांगडे संवाद पण बोलू शकेल. म्हटलं जाऊ द्या, चान्स मारा, आपणच करून घ्या. म्हणून मग मी हंबीरराव केला. कारण त्याच्यातला जो डायलॉग आहे की 2-2 वर्ष स्वराज्यात पाऊस नाही पडला तरी थंडीच्या दवावर ज्वारी बाजरी काढणारी जात आहे आपली. परिस्थिती जेवढी बिकट, मराठा तेवढाच तिखट. तर मीच लिहिलेला हा डायलॉग बोलणारा मला नट हवा होता. मग म्हटलं आपणच करावं, म्हणून मी तो केला. आणि त्याच्या पुढचा आला धर्मवीर आनंद दिघे साहेबांचा, ज्याच्यात माझ्याकडे प्रसाद ओक होता. आणि आता देऊळबंद 2 ज्याच्यात माझ्याकडे माझी बायकोच आहे. नाही, पण तुम्हाला वाटतंय सोपं, पण हे जास्त अवघड गेलं. कसं आहे, बाकी सगळ्या सिनेमांमध्ये नटांवर ओरडत होतो, धावून जात होतो, एक मुक्की टाकेन असं काहीतरी म्हणत होतो. इथं काहीच नाही ना. शूटिंग करताना तिला काहीतरी बोलवतं, संध्याकाळी घरी जाऊन जेवायची. त्यामुळे तात्पर्य काय, बायकोच तुमच्या सिनेमाची हिरो हिरोईन असणं सोपं नाही. जे सगळे आपण प्रॉब्लेम फेस करतो ते सगळे मी केले सेटवरती. त्यामुळे पहिलाच सिनेमा असा झाला ज्याच्यात मी नटीवर ओरडलो नाही. म्हणजे लक्षात घ्या, बायडा नसते बरं, जगात कुठलीच बायको स्नेहल नसते. क्या बात आहे. उद्या हे आठवून हसा. पण स्नेहल तुमच्यासाठी उलट जाऊया.
आपल्याच नवऱ्याच्या पिक्चर मध्ये काम करत असताना तुम्हाला वेगळा काय अनुभव आला? आता एवढं माझं हे केलंय. आता मी सांगते, आमच्या लग्नाला 16 वर्ष झाली. हा 16 वर्ष झाली. त्याच्या आधी 4 वर्षाची आमची भेट ओळख, हो. म्हणजे एकूण 20 वर्ष झाली आम्ही ओळखतोय. हो. 20 वर्षांनी माझा नंबर लागला त्याच्या चित्रपटामध्ये मध्यवर्ती भूमिका करण्यासाठी. बायकांसाठी पण ते एवढं सोपं नसतं. वा 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 वा. पूर्वी सवाल जबाब असायचे, आज सुद्धा चालू आहे बरं. अनुभव अर्थातच खूप मी आता ह्याला खूप वर्ष ओळखते, ह्याचा एक प्लस पॉइंट झाला म्हणून मी बोलणी खाल्ली नाहीत. अदरवाईज सेटवर असं काही करणार नाही तो की मी बायको आहे म्हणून बोलणार नाही वगैरे, हे भान तो काही ठेवणार नाही. पण आता मी खूप चांगलं ओळखते, त्याचं म्हणणं काय असतं हे आता मला कळायला लागलेलं आहे. त्याच्या ओरडण्याच्या मागे त्याचं म्हणजे चित्रपट चांगला व्हावा हाच एक हेतू असतो हे मला माहिती आहे. त्यामुळे मी फारशी बोलणी खाल्ली नाही. मी अशी वागले की मला बोलणी बसणार नाही. हा मोठा प्लस पॉइंट आहे. हो हा मोठा प्लस पॉइंट आहे. हो. अहो मगाशी तुम्ही माझ्या बाजूने होते. तर अनुभव खूप मोठा होता. चित्रपट खूप म्हणजे काय म्हणू आपण त्याला, खूप मोठा सिनेमा झालेला आहे सर्व अर्थाने. आणि हा चित्रपट होण्यामागे आम्ही सगळेजण तर आमचे कष्ट आहेत, पण त्याच्यात ती दैवी एक हस्तक्षेप नसता की नाही तर हा चित्रपट होऊच शकला नसता. आम्हाला तोपर्यंत जाणवत होतं की स्वामी आहेत आणि ते करून घेत आहेत म्हणून हा चित्रपट होतोय. ते जर नसते, ती शक्ती जर आमच्या सोबत नसती तर हा एवढा मोठा चित्रपट, एवढा मोठा विषय आम्हाला कुणालाच हाताळता आला नसता आणि तो म्हणजे यशस्वी झालाच नसता म्हणजे पूर्ण. खूप छान. आणि प्रवीणच्या आयुष्यामध्ये 2 नाते. जवळजवळ 6-7 हजार किलोमीटरचा प्रवास केलेला हो. असाच एक चित्रपट. आणि आता देऊळ बंद 2 हा खरं तर त्याच्यापेक्षा अवघड चित्रपट होता. बर. कारण आता ते जसं आता स्नेहल म्हणाली तसं खरंच हे कुठली तरी एखादी दैवी ताकदच असेल जी याच्याकडून अशा पद्धतीचे चित्रपट पूर्ण करून घेते. वा वा. नाही तर अशा पद्धतीचे चित्रपट पूर्ण करणं कुठल्याही येड्या गवाळ्याचं काम नाही. ते फक्त ही अशा पद्धतीची टीम आणि असा टीम लीडर असतो. माझ्यासाठी खूप मोठी संधी होती. प्रवीण सरांनी माझ्यावरती विश्वास टाकला, मला ही संधी मिळाली. मी ठरवलं होतं मार खायला लागला तरी चालेल, पण काम चांगलं करून दाखवायचं आणि सरांचं जे सांगतायत ते ऐकायचं. आणि ती आहे सरांची ती दूरदृष्टी आहे, सरांना माहिती आहे की काय आणि काय नाही आहे. तर सर जे सांगतील ते जर केलं तर नक्कीच त्याचा रिझल्ट उत्तम येतो. 11 वर्षापूर्वी जेव्हा देऊळ बंद 1 सर घेऊन आले तर एक विशिष्ट प्रकारचा बेंचमार्क म्हणजे खूप मोठ्या लेवलला तो सिनेमा नेऊन ठेवला होता प्रेक्षकांसमोर. भक्तिमय वातावरण झालं होतं. त्या पुढच्या 10 वर्षात सरांनी अनेक सिनेमे केले, तर ते सिनेमे देखील खूप विशिष्ट उंचीवरती पोहोचले होते. आणि आता देऊळ बंद 2 आता परीक्षा देवाची, तर हा सिनेमा तर तुम्ही विचार करा म्हणजे नक्की काय केलं असेल. तर खूप मस्त अनुभव होता माझ्यासाठी आणि माझ्यासाठी एक मोठं विद्यापीठच लाभलं होतं. मला सगळ्यांकडून खूप काही शिकायला मिळालं.